वाळ बरं टाट वाळ बरं पटकन. लय भूक लागली राजा, वाळ बरं पटकन. थांबा माझ्या जराशे एवढा भागू द्या माझ्या शरीराचा, तोपर्यंत काहीच करत नाही मी. अरे बापा, भूक लागली नाही इकडे का? रात दिवस निरा टीव्हीच पाहतं. ते बिलं पाय ना किती येऊ राहिले. रात दिवस निरा पंखे कूलर चालूच आहे ना. जरा विचार करणं जरासा. आता लोक नाही भूक लागली हो तुम्हाला? बरोबर मी टीव्ही पाहिले बसली की भूक लागते तुम्हाला. आता लोक कुठे गेलते? आता का वावरात जाऊ नाही का? 2-3 घंट्यापासून वावरात आहो ना. ते जेसीबी चालू आहे, नाल्या साफ करणं चालू आहे. बंद करते, चल वाळ टाट वाळ लवकर. बापा बापा, मार तोंड चालू राहिलं हो तुमचं. हा, एवढीच भूक लागली असेल तर हातात दिले देवाना. हाताने घ्यायचं ना, एखाद दिवशी हाताने घेतलं का काय झिंजू राहिले का? हे पाय, जास्ती काही डोकं गरम करू नको तू. लय बोलू राहिली तू एवढ्यात. आता सांगू राहिलो, चुपचाप टाट वाळ आणि ते टीव्ही गिव्ही सब बंद करते. वाळत नाही म्हटलं मी ताट. हा, तुम्हाला धोंड्याचा महिना गेला एवढा, त्या पोरीला जवायला बोलावता नाही आलं तुम्हाला, एक दिवस रिकाम पण नाही. आणि मार त्या लोकांनी आकडे लावता. ते त्याला टाइम आहे तुम्हाला, आणि इकडे टाइम नाही तुम्हाला, आणि चालले मोठे गोष्टी करू राहिले. अरे बाबा, का रिकामं फिरू राहिलो का मी? आता लोक वावरातले कामं पुरले. ते बॅगा गिगा आणणं लागन नाही का? ते नाल्या गेल्या धुरे गिरे चेक करायला लागन ना. आता रिकाम पण आहे, तर आता धोंड्याचा महिना सरला. आता मी काय करू? आता एका दिवशी बोलावता येते ना मटण गिटन खायला. ते काही सांगू नका म्हणजे तुम्ही. आता लय सहन केलं मी तुमचं. आता काही शिल्लक नाटकं करू नका तुम्ही. चुपचाप वरती भाकर खान सुखाने राहा. आणि ते बाहेर त्या लोकांनी फिरणं बंद करा म्हटलं. ते सुद्धा नाही ते माझ्या बापाला माहित पडलं तर काय म्हणून ते अजून ते बाया नाव ठेवते का? अरे त्या बायाले काय, त्याचं मन कामच आहे ते. याच्या काळ्या कर, त्याच्या काळ्या कर. तू मुगाट्यान टाट वाळ, भूक लागली मला आधीच. शिल्लक काही डोकं खराब करू नको तू. ताट वाढत नाही म्हणजे मी हाताने घ्या खा, नाही तर राहा तसेच. एक काम करत नाही हातानं. आयतं खाऊन डोक्याचं भाऊ, साधी अंडरपॅन्टच धुणं होते का तुम्हाला स्वतःची? मग ते तुमचे कामं होय ना. बायाचे कामं करायला लावतं का? चालली मोठी बडबड करू राहिली. देशील तर दे, नाही तर काही तुझ्या माता काही उपाशी राहत नाही मी. असं समजू नको बी उपाशी राहीन म्हणून. चाललो मी बाहेर आता. खाजो तू काय खायचं तुले, आणि रात जाय तुझ्या मनानं काय करायचं तर. हो हो, जा जा. वाट पाहू राहिले असं लोक आटे लावाले. जा ना, जा जा. हे पाय, डोकं खराब करू नको बरं. आकडे इकडे कमी लावत असतो का? ते लोकात बसतो फक्त जाऊन. काही आपलं हातानंच लावतं. जाऊ दे, चाललो बा मी. अरे का रे शांताना, गेला नाही का घरी? का बात झाला राजा जेवून? अरे कायच रे बा, जाऊ दे, बरंच बरं आहे ते. झालं का जेवण घेऊन? कुठं चालला बाबा इकडे? ते जाऊ दे तिकडे. झालं काय मला नेमकं सांग. जेवला गेवला नाही का? काही झालं का मामी संग? अरे बाबा, ते का आजच आहे का? रोजच काही ना काही चालू राहते. दिवस निघाला, राम पायरत नाही की सुरू होते की बस झोपेपर्यंत. काय सांगून फायदा तुला आता? माई कंडिशन मला माहितलं का? अरे हो, पण नेमकं झालं काय मला ते तर सांग. जेवला नाही म्हणतं, चल बरं आपल्या घरी जेऊ आपण. मी बोलतो मामी सोबत, मग काय आहे तर करू तेवढं. चाल जेवून येऊ आपण बात. अरे नाही, जेवायचं काम नाही एवढं. काहीच नाही. टी व्ही पाहू राहिली होती, मी म्हणलं जेवाले वाळ. तर केलं सुरतीनं, एक शिरल पाहू देत नाही का? आणि असं तसं काम करत नाही, बसते लोकातनी तिकडे टवाळक्या करत. अरे ते काय रे, चालूच राहते ना. एवढं तेवढं समजून नाही घ्या लागते. अरे ते बाई दिवसभर काम करू करू थकते, जरासं आराम लागेल ना माणसाले. चल घरी चाल, आपण पाहू काय आहे तर मी निपटवतो. चल. तू म्हणतो बाबा ऐकते, पण मला काही खरं वाटत नाही बा. चल बा, पाहू मग एक वेळा ट्राय करून. तू चालतं खरी माझ्या सांगा फक्त. मला शिवलाल म्हणते ना बाबू. असे तसे राजा चिल्लर गोष्टी आहे. चाल तू घरी चाल, मी निपटवतो. काय झालं मामीजी? शांतारामला जेवायला नाही दिलं म्हणते तुम्ही? हा काय राजा, एवढ्या तेवढ्या गोष्टी चालच राहते. नवरा बायको आहे ना, थोडंसं समजून घ्यायला लागते एकमेकांसोबत. हा, कसं आहे, बसला वट्यावर एक तास बोलू नाही राहिला. मी म्हणलं काय झालं रे शांताराम? तर असं असं झालं म्हणते. मी म्हणलं चाल बा, मी समजावतो. अरे बापा, मग कधी जेवायला देणार नव्हती का? या माणसाला तर बातच तर काय ते माय काही काम होतं का? बाहेर जायचं, 5-10 मिनिटं बसले असते, गेलं असतं. आता नेमकंच मी कपडे धुवून थकली होती, जरासा आराम करावा म्हटलं. तर कायचं शिल्लकच लांबून लावते हे माणूस. तरी मी म्हणू ना शांतारामले, बाबा काम करून माणूस थकते, रागाच्या भरात बोलले असं ऐकत नाही ते. बरं जाऊ द्या, द्या जेव्हा जेवायला द्या त्याले. मस्त राहायचं राजा. होतच असते तेवढं थोडंफार, तेवढं समजून घ्यायचं आता. बरं बरं, चला चला, वाढतो मी. बरं या शिवलाल भाऊ, तुम्ही जेवून घ्या जरासं. अरे नाही नाही, द्या त्याले. नेमकं जेवणच आलो होतो मी. द्या त्याले, भूक लागली असन. तर चला भेटूया अशाच एका नवीन गमतीशीर विषयासोबत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.